या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तिलोत्तमाच्या अंगावर काळा रंग उडालेला असतो आणि त्यामुळे ती खूप चिडलेली असते. त्यातच ऐश्वर्या अजून आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत सावलीला म्हणते की तू मूर्ख आहेस का ग, तुझ्यामुळे मॉमचं तोंड काळं झालं. ज्या रंगापासून मॉमने आयुष्यभर लांब राहण्याचा प्रयत्न केला तोच रंग तू त्यांच्या तोंडाला लावला. आणि ऐश्वर्याचं असं हे बोलणं ऐकून तिलोत्तमा अजूनच चिडते आणि त्यावेळी तारा मात्र हसतच तिच्याकडे पाहत असते. तर सावली खूप घाबरलेली असते. तिलोत्तमा आता काय करेल याची तिला भीती वाटत असते. पण त्यावेळी सारंग तिची बाजू घेत तिलोत्तमाला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तिलोत्तमा त्यालाही बोलू देत नाही. ती मोठ्याने म्हणते की बस झालं, मला कळालं आहे माझ्या घरासाठी आणि संसारासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते. त्यामुळे आता यापुढे मला कोणाचंही काही ऐकून घेण्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते आणि या सगळ्या प्रकारामुळे घरातील सर्वच जण घाबरलेले असतात. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा सरळ घराच्या बाहेर येऊन बसते आणि मग तारा तिच्या अंगावर पाणी टाकायला सुरुवात करते. तिलोत्तमा तशी बाहेर बसूनच तो काळा रंग धुवून टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं काही पाहून सारंगला आणि सावलीला खूप वाईट वाटत असतं. मात्र ते दोघे त्यावेळी काहीच करू शकत नाही आणि मग तिलोत्तमा रागातच घरात निघून जाते. त्यानंतर संध्याकाळी ती तिच्या खोलीत बसलेली असताना तारा आणि ऐश्वर्या त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघीजणी घडलेल्या प्रकाराबद्दलच बोलायला सुरुवात करतात. पण तिलोत्तमा त्यांना सांगते की जे काही घडून गेलं त्याबद्दल मला आता काही बोलायचं नाही आहे. आणि हे ऐकून त्या दोघीजणी गप्प होतात. तर तिलोत्तमा त्यांना सांगते की तुमच्याकडे काही नसेल तर इथून बाहेर जा, मला एकटीला सोडा. पण ऐश्वर्या म्हणते की नाही मॉम, मी तुमच्यासोबत काहीतरी वेगळंच बोलण्यासाठी आले होते. आणि मग ती तिलोत्तमाला सांगते की आपल्याला ताराचा सुन्मुख बघण्याचा विधी करायला हवा. आणि हे ऐकून तिलोत्तमा रागातच तिच्याकडे पाहते. तर ऐश्वर्या म्हणत असते की प्लीज मॉम, माझं एकदा ऐकून घ्या. तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा ती मूर्ख मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली होती तेव्हा आपल्याला नाईलाजाने का होईना पण तिचा सुन्मुख बघण्याचा विधी करायला लागला होता. आणि आता तर तुम्हाला आवडणारी तारा या घरात सून म्हणून आली आहे. मला मान्य आहे की तिचं आणि सोहमचं लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालं, पण तुम्हाला तारा आधीपासूनच आवडते ना, मग तिच्यावर आपण कोणताही अन्याय करायला नको. आणि ऐश्वर्याचं ते बोलणं तिलोत्तमाला सुद्धा पटतं. ती म्हणते की खरं आहे तुझं, उगाच तारावर अन्याय व्हायला नको. तुम्हाला जो काही कार्यक्रम करायचा आहे तो करा, पण कमी लोकांमध्ये करा. आणि हे ऐकून ऐश्वर्या आणि ती तारा खुश होतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सखदेव वारीला जाण्याची तयारी करत असतो. आई बाबा त्याच्याकडे कौतुकाने पाहत असतात. आणि मग त्यानंतर त्या जयंतीला जाग येते. ती आश्चर्यानेच सखदेवला विचारते की आता कुठे चाललात तुम्ही. तर सखदेव आनंदाने सांगतो की अगं मी वारीला चाललो आहे. आणि हे ऐकून जयंती तोंड वाकडं करते. तर आई बाबा म्हणत असतात की सखदेवा, या वर्षीची वारी चुकणार या गोष्टीमुळे मनाला हुरहुर लागली आहे, पण ठीक आहे, तू आपली परंपरा पुढे चालवतो याचा खरंच खूप आनंद आहे. आणि हे ऐकून जयंती म्हणते की जर इतकंच वाईट वाटतंय ना, मग तुम्ही सुद्धा जा, कशाला उगाच इथे थांबलाय, तुम्हाला काही धाड भरली आहे का. आणि हे ऐकून त्या आईबाबांना वाईट वाटतं. त्यानंतर जयंती निर्लज्जपणे त्यांनाच तिच्यासाठी चहासुद्धा बनवायला सांगते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सखदेव खूप चिडतो. तो म्हणत असतो की जयंती, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. अगं ते तुझे सासू सासरे आहेत, तुझ्या आईबाबांच्या जागी आहेत, त्यांच्याशी बोलताना जरा तरी भान ठेव. पण त्यामुळे जयंती खूपच चिडते. आणि मग ती सखदेवला म्हणू लागते की कशाचा माज आहे हो तुम्हाला, नेमकं काय केलं तुम्ही आयुष्यात. कधी स्वतःच्या आईबापाला सुखाचे 4 दिवस दाखवले का. नाही ना. अहो 4 दिवस सोडा, पण निदान स्वतःच्या बायकोला 2 दिवस तरी आनंदात ठेवलंय का तुम्ही. आयुष्यभर फक्त ते टाळ कुटत बसला, मृदुंग वाजवत बसला. 4 पैसे कमवायची कधी अक्कल तुम्हाला येणार आहे की नाही. अजून किती दिवस तुमच्या बहिणीच्या जीवावर हे घर चालणार आहे. तिथे तुमची बहीण दिवसभर घसा खरवडून गाते, तेव्हा कुठे या घरात 4 पैसे येतात, पण तुम्हाला त्याचं काही वाटत नसेल ना. आणि तिचं असं बोलणं ऐकून सखदेवाला तर खूपच वाईट वाटतं. तर आई बाबा जयंतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, मला माहीत नाही का. आम्हाला इथे सांगितलं की मला 18,000ची नोकरी आहे, 30,000ची नोकरी आहे. आणि काय करत होता तुम्ही, तर त्या ऐश्वर्या मॅडमच्या मैत्रिणींची चप्पल साफ करत होता. आणि हे सगळं काही ऐकून सखदेवाला मग आत्तापर्यंत त्याच्यासोबत जे जे घडलेलं असतं ते आठवू लागतं. आणि या सगळ्याचा त्याच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि त्याला पॅरालिसिसचा अटॅक येतो.
आणि मग त्यानंतर तो खाली पडतो आणि त्याची अवस्था पाहून आई बाबा खूपच घाबरतात. ते पटकन त्याला सावरण्यासाठी पुढे जातात, परंतु जयंतीला काहीच वाटत नसते. तर दुसरीकडे ताराचा सोन्मुख बघण्याचा विधी कसा करायचा याचविषयी सगळेजण बोलत असतात. ऐश्वर्या म्हणत असते की आपण या कार्यक्रमामध्ये ताराचं गाणंसुद्धा ठेवूयात. तारा इतकी टॅलेंटेड आहे तर तिचं टॅलेंट जगाला दाखवायला नको का? आणि त्यावर तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि तारा खुश होतात. आणि मग त्यानंतर ते अजून काय काय करता येईल याविषयी बोलत असतात. आणि त्याचवेळी सावलीला घरून कॉल येतो. ती कॉल रिसीव करते, पण जेव्हा तिला समजतं की दादाला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे तेव्हा तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती खूप घाबरते. तर सारंग पटकन तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो की सावली काय झालं? त्यावर ती रडतच सांगते की दादाला पॅरालिसिसचा अटॅक आला आहे. आणि हे ऐकून घरातल्यांना सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर सारंग सावलीला म्हणतो की काळजी करू नको, आपण पटकन तिकडे जाऊयात. पण तितक्यात ऐश्वर्या म्हणते की सारंग तू कुठेही जाऊ शकत नाही, कारण आज ऑफिसमध्ये तुझी गरज आहे. पण सारंग म्हणतो की मला दादाला भेटणं जास्त गरजेचं वाटतं आणि मी तेथून आल्यानंतर ऑफिसमध्ये येईल, काळजी करू नका. आणि मग तो गाडी काढण्यासाठी लगेच बाहेर जातो. तर ती तारा सावलीच्या जवळ येते आणि तिला म्हणू लागते की सावली काळजी करू नको, जर तुला कशाचीही मदत लागली ना तर मॉमला कळव, ती नक्की तुला मदत करेल. आणि मग ती सावलीला मिठी मारते. पण त्यावेळी ती हळूच तिच्या कानात सांगते की हे बघ, तुझ्या भावाचं तिकडे काही झालं ना तरी मला फरक पडत नाही, पण इथे माझं गाणं सुरू होण्याच्या आधी तू यायला हवं. आणि ताराचं असं बोलणं ऐकून सावलीला तर खूपच वाईट वाटतं. ती काही न बोलता घरातून बाहेर पडते. दुसरीकडे सगदेवाला हॉस्पिटलमधून घरी आणलेले असते. त्याची परिस्थिती खूपच बिघडलेली असते. इतर काही लोकसुद्धा आईबाबांच्या मदतीसाठी आलेले असतात. आणि मग त्यानंतर ते सगदेवाला व्यवस्थितपणे झोपवतात आणि नामदेवरावांना म्हणू लागतात की पालखी तुमची वाट पाहते, सगळे लोक खोळंबलेत, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही पहिलं पाऊल टाकल्याशिवाय पालखी प्रस्थान करत नाही आणि आपण ही परंपरा तर मोडू शकत नाही ना. आणि ते ऐकून जयंती म्हणते की तुम्ही सुद्धा परंपरावादी आहात का? अहो, तुमच्या घरात जे 18 दारिद्र्य आहे ते तुम्हाला दिसत नाही का? आणि जयंतीचं असं बोलणं ऐकून ते लोकही खाली मान घालतात. पण नामदेवराव त्यांना सांगतात की काळजी करू नका, आम्ही पालखीसाठी नक्की येऊ, तुम्ही जाऊन बाकीची तयारी करा. आणि मग ते झेंडा त्यांना देतात आणि मग ते लोक पुढच्या तयारीला जातात. तर सगदेव विठुरायाकडे पाहून म्हणत असतो की विठुराया, अजून किती परीक्षा घेणार आहेस रे तू माझी? आणि त्याची तशी अवस्था पाहून आईबाबांनाही खूप वाईट वाटतं. ते दोघेही रडतच विठुरायाकडे सगदेवासाठी प्रार्थना करतात. आणि मग त्यानंतर ते ठरवतात की काही झालं तरी वारी चुकवायची नाही, वारीला जायचं. आणि मग ते सगदेवाला त्याची काळजी घ्यायला सांगतात आणि वारीसाठी घरातून निघतात. दुसरीकडे सावली आणि सारंगसुद्धा गावी जाण्यासाठी निघालेलेच असतात. आणि सावलीला तर खूपच त्रास होत असतो. तिला सतत तिच्या दादाचा चेहरा आठवत असतो. आणि तितक्यात पुन्हा एकदा तिला त्या ताराचा कॉल येतो. ती तारा पुन्हा एकदा सावलीला धमकी देत म्हणते की हे बघ, माझं गाणं सुरू होण्याच्या आधी तू इथे यायला हवीस, जर काही गडबड झाली ना तर मी तुला सोडणार नाही. तर दुसरीकडे सगदेव झोपलेला असतो. तर ती जयंती त्याच्याजवळ बसून बॉबी खात असते आणि त्याला म्हणतही असते की तुम्हाला तर आता बॉबीसुद्धा खाता येणार नाही ना हो. आणि त्याचवेळी सावली आणि सारंग त्या ठिकाणी येतात. दादाची अवस्था पाहून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. सावली रडतच त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणू लागते की दादा, हे सगळं कसं रे घडलं? आणि त्यावेळी जयंती म्हणते की अगं, तुला माहीत नाही का, तुझा भाऊ म्हणजे काचीची बाहुली आहे. मी त्याला 2 शब्द काय बोलले, तुझा भाऊ तर लगेच फुटला. आणि हे ऐकून सावली मग खूपच चिडते आणि मग ती जयंतीला चांगलंच सुनावते. ती म्हणत असते की वहिनी, तुझे 2 शब्द म्हणजे काय असतात ना हे मला चांगलंच माहिती आहे. अगं, तू दादाला प्रत्येक वेळी त्याच्या कामावरून बोलते, पण तो काही ना काही करून आपल्या घरासाठी पैसे कमवतो, याबद्दल तुला काहीच वाटत नाही का गं? अगं, थोडे का होईना पण तो पैसे कमवतो, हे घर चालवतो ना. आणि या सगळ्यात तू त्याला काही हातभार लावतेस का? नाही ना. बाहेरचं काम सोड, तू घरात सुद्धा काही काम करत नाही. उलट तुझ्या ज्या काही चैनीच्या वस्तू आहेत ना, त्यांच्यामुळे आपल्यावर किती कर्ज झालं आहे याचा तुला अंदाज तरी आहे का? आणि सावलीचं असं बोलणं ऐकून ती जयंती खाली मान घालते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.